थँक्यू. अज्ञानाच्या आणि गुलामगिरीच्या अंधकारातून ज्याने तुम्हा आम्हाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला तसेच अखंड भारतवर्षात नवचैतन्य निर्माण करून दिलं आणि तुम्हा आम्हाला स्वबलावर जगायला शिकवले असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचा छावा आणि धगधगता लाभा, स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज आणि ब्रिटिश सत्तेतील पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे वाटचाल करण्यासाठी ज्या ज्या ज्ञात आणि अज्ञात क्रांतिकारकाने आणि स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा सर्वांचं स्मरण करून आजच्या दिवसाला आपण आजच्या रात्रीला खरं तर सुरुवात करणार आहोत. स्वर्गीय निलेशभाई प्रतिष्ठान चोहे आयोजित स्वर्गीय पिंटेशेठ पाटील देवदूत चषक 2022 मध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचा आणि क्रिकेट रसिक प्रेक्षक मायबापांचा आजच्या या रात्रीमध्ये सहर्ष स्वागत असेल. त्यासमयत आपण पाहतोय आजच्या रात्रीमध्ये निश्चितच हिंदीचा बुलंद आवाज आणि रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनची तोप म्हणजेच प्रवीण सर त्यांच्या समवेत आपण पाहतोय मराठीचा बुलंद आवाज म्हणजेच रोशन सर पाटील या सर्वांच्या समवेत आपण पाहणार आहोत आजची रात्र. खरं तर पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त झाली. गोलंदाज विवेकचं कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे पहिला चेंडू हाताळलं. खरं तर क्षेत्ररक्षकाने मात्र चांगलं सहकार्य तिथे पाहायला मिळालं. सो वी कॅन सी सेकंड डिलिव्हरी शॉट ऑफ द लिंक. काय कलात्मक शॉट आपण पाहतो डीप पॉइंट रिजन मध्ये. यावेळेस मात्र दोन क्षेत्ररक्षक चेंडूला फॉलो करतात, पण पंचांचा इशारा येतोय वन बाउन्स सीमापार दणदणीत चौकार. निश्चित आपण पाहतोय महागणपती चिरणेर संघ आणि निश्चितच डीजे मास्टर देखील गणपती बाप्पांचं सॉन्ग इथे प्रदर्शित करत आहे. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकात जर पाहिलं गेलं तर पहिल्याच चेंडूवर विकेट्स. तदनंतर मात्र राकेश ठोंबरी जो की पिंच हिटर मैदानामध्ये दाखल झाला. पहिल्याच चेंडूवर अफलातून फटका डीप पॉइंट रिझर्व मध्ये खेळलं गेलं. या बेली बिग हिट क्रॉस केलंय का इलिव्हेशन प्राप्त झालंय, डिस्टन्स देखील कव्हर केलंय आणि लॉंग ऑन रिजनला कव्हर करून पंचांचा इशारा येतोय. यस याच्या मोटर षटकार. गणराया तू गणपती र, गणराया तू गणपती र, चौदा विद्येचा अधिपती र. थँक्यू. तर आपण पाहतोय ऍडव्हर्टाईज करावी लागेल खरं तर एच एम मोटरचा पनवेल शोरूमची, कारण ज्याप्रमाणे आपण पाहतो या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी ग्लॅमर इथे सुपूर्द केले. खरं तर स्पॉन्सरशिप आपल्याला पाहायला मिळेल. तर निश्चितच प्रत्येक षटकाराने चौकाराने निश्चितच एच एम मोटरचं नाव हे इथे गाजवलं जाईल. वन्स अगेन वी कॅन सी विवेक यावेळी अत्यंत वेगाने फेकलेला चेंडू, पण वेग आहे पण डिरेक्शन इथे प्राप्त होत नाही. आणि पंच शैलेश चव्हाण सर आम्हाला सांगत आहेत की यस इट इज अ वाईड डिलिव्हरी. लेगिस्टीचे खूपच बाहेर चेंडू आहे आणि अवांतर धावसंख्येचे टोटलमध्ये एक धावसंख्या ऍड होईल. आमचे गुणलेखक आपण पाहतोय आजच्या देखील रात्रीमध्ये कविराज आपल्याला लाभलेले आहेत. या एका धावेने धावसंख्या वाढेल. 11 धावा धाव फडकावर पाहायला मिळतात. खरं तर अक्षय 11 कुडावे संघाच्या. यावेळी शॉट ऑफ द लिंक हलक्या हाताने केले. शॉट मिड विकेट रिजनला चेंडू जोपर्यंत 38 सर्कलमध्ये पकडला जाईल तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. एक धाव्या संख्या टोटलमध्ये डिपॉझिट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. तर वाकडी गावातून आपण पाहतोय सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील, विनोदजी म्हात्रे आणि प्रवीणजी फुलोरे बोकरपाडा यांच्या सर्वांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. खरं तर निश्चितच तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. घर बसल्या आपण पाहतोय साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही मंडळी आपण पाहतोय या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धाव फलकावर जर पाहिलं गेलं तर अक्षय 11 कुडाबे संघाची धावसंख्या चांगली म्हणावं लागेल, पण एक महत्त्वपूर्ण विकेट देखील गारद झाले. कारण रोहित पाटील सारखा सलामवीर विस्फोटक फलंदाज हा स्वस्तामध्ये शून्यावर बाद झालाय. पहिल्या चेंडूवर गोल्डन विकेटच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज बाद झालाय. आजची रात्र खरं तर लॉर्ड्स बी आहे आणि मोठमोठ्या संघांचा इथे आपल्याला समावेश पाहायला मिळतोय. कारण पहिलाच जर सामना पाहिला तर आपण अपूर्व एंटरप्राइजेस साई अगेन्स्ट मरुआई विंधने बी या संघामध्ये जर पाहिलं गेलं तर साई संघाने मात्र बाजी मारली आणि विजय संपादन केलं. त्यानंतर आपण पाहतोय लाईव्ह सामना महागणपती चिरणेर आणि अक्षय 11 कुडावे या दोन संघांमध्ये भिडत पाहायला मिळते. तदनंतर मात्र पुन्हा एकदा हाय अँड व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळेल. मित 11 पारगाव विरुद्ध भूमी 11 फणस डोंगरी. एक संघ जर पाहायला गेलं तर
पनवेल प्रिमायसेस मधला पारगाव संघ, तर एका बाजूने आपण पाहतोय भूमी 11 फणस डोंगरी म्हणजेच पेन तहसीलचा हा संघ. तर त्यानंतर आजच्या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल शरद स्मृती ट्रॉम्बे विरुद्ध कोपरोली 11 कोपरोली. बिग लॉट्स आहे, निश्चितच क्रिकेटर्स प्रेक्षकांची इथे गर्दी मांदियाला आपल्याला पाहायला मिळेल. सो वी कॅन सी लेट स्टार्ट द गेम. पहिल्या षटकातील काही चेंडू हाताळताना पुन्हा एकदा विवेक हातलोणकर. या बेली शॉट ऑफ द लेंथ क्लिअर केलं जाईल का मिड विकेट क्षेत्र. निश्चितच पंचांचा इशारा काय येतोय, यस आउट ऑफ द पार्क षटकार. यावेळी पुल केलं लॉंग ऑफ एरिया क्लिअर केला जाते. एलिव्हेशन चांगलं आहे आणि यावेळीच मात्र येतोय एक दमदार आणखी एक षटकार. घाई करू नको, घाईचं गाणं आता आपलं ओरिजिनल आहे. ओके केसामंदी गजरा फिरतान गजऱ्यावर नजरा केसामंदी गजरा त्या डीजे तर आपण पाहतोय निश्चितच सद्गुरू सिमेंट सप्लायरचे हार्ड हिटर म्हणजेच रोशनजी मेहर यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. खरं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर कविराज धावफलकावर धावसंख्या झाली. मॅक्झिमम धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या रात्रीमध्ये. 24 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. खरं तर आजच्या या 2 रात्रीमध्ये कालच्या देखील रात्रीमध्ये एका षटकामध्ये 18 धावांचं सर्वाधिक योगदान आपल्याला पाहायला मिळतं. पण यावेळेस मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 24 धावांचं एक वेल टार्गेट सेट केलं गेलं आहे. चांगली सुरुवात लाभली. खरं तर ही सुरुवात खरं तर हा स्कोअर मेंटेन करणं खूप गरजेचं असेल. ते अक्षय 11 कोडावे संघाला खरं तर सुरुवात चांगली लाभली होती. ती पहिल्याच चेंडूवर विवेक हातलोणकर या गोलंदाजानं मात्र पहिली विकेट गारद केली होती. रोहित पाटील याला बॅक टू द पेबेलियन पाठवलं होतं. यावेळेस सेकंड ओव्हर घेऊन येईल रोहित नारंगीकर, संघाचा संघनायक. खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑफ झालाय आणि यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण विस्तारलंय आणि विस्तारलेल्या क्षेत्ररक्षणामध्ये धोके देखील पत्करणं खूप गरजेचं असेल. यावेळी फ्रंट ऑफ द विकेटला चेंडू फेकला होता. वेगवान मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू हलकीशी एज घेतो बॅटची. धावसंख्या इकडे वाढेल. टोटलमध्ये 1 धावसंख्या डिपॉझिट केली जाईल. 25 धावा धावपटलावर येत आहेत. खरं तर पेन टेनिस क्रिकेटच्या इतिहासातील यावर्षी आपण पाहतोय प्रकाश झोतातील ही नाईटची पहिली टुर्नामेंट आणि निश्चितच अनेक क्रिकेटर्स प्रेक्षकांचं या स्पर्धेवर प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी फुलर लेंगचा चेंडू डीप केलाय, 38 सर्कल पार केलाय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागावा घेतात, पण चेंडू जाते डाऊन द ग्राउंड सीमापार चौकार. थँक्यू डीजे. तर यावेळेस मात्र दुसऱ्या बाजूने देखील प्रहार केला जातोय. एका बाजूने पाहिलं तर राकेश ठोंबरेने चांगली सुरुवात केली होती. यावेळेस मात्र आपण पाहतोय ऑन स्ट्राईकवर आहे अजय ठोंबरे. यावेळी हलक्या तर आपण पाहतोय पुन्हा एकदा कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू क्षेत्ररक्षित केले जाईल. 1 धाव पूर्ण केली जाते, 1च धाव मिळेल. स्ट्राईक रोटेशन होते पुन्हा एकदा. यावेळेस मात्र फंबल झालाय खरं तर गोलंदाज आणि येथे क्षेत्ररक्षणामध्ये चपलाई दाखवलेली आहे. खरं तर तिसऱ्या पंचांचं काम पाहावं लागेल कारण क्लोज आहे हा निर्णय आणि डिसिजन पेंडिंग राहील. मी विनंती करतो आयोजकांना. येथे मात्र आपण पाहतोय रेफरी आहेत संतोष चौधरी सर, यांना विनंती असेल की आपण हा डिसिजन चेक करायचा आहे. डिसिजन विल बी पेंडिंग. तर इथे आपण पाहतोय पाली सुधागड मतदारसंघाचे आणि पेन विधान मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय धैर्यशील दादा पाटील यांचं इथे शुभागमन झाले. निश्चितच दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये देवदूत चषक 2022 मध्ये आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचे आमचे मुख्य सत्कार मूर्ती नुकतंच ज्यांचं इथे आगमन झालंय ते खऱ्या अर्थानं पेन पाली सुधागड
मतदारसंघाचे विकासाचे महामेरू म्हणून ज्यांच्याकडे सन्मानानं पाहिलं तर ते आदरणीय धैर्यशील दादा पाटील साहेबांचा आम्ही पुन्हा एकदा आज या जोहे नगरीमध्ये या नाईट स्पर्धेमध्ये हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. निलेशभाई प्रतिष्ठान जोहे आयोजित स्वर्गीय प्रमोद उर्फ पिंट्याशेठ पाटील स्मृती चषक 2022 देवदूत चषक 2022 या स्पर्धेमध्ये प्रमुख सत्कार मूर्ती आदरणीय धैर्यशील दादा पाटील साहेबांचा मी पुन्हा एकदा या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. डिसिजन पेंडिंग आणि निर्णय आल्या पंचांकडून आऊट आहे खेळाडू. तर खेळाडू बाद झालेला आहे. हा निर्णय आता पंचांकडून आलाय. त्याला आपण लगेच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. चिरनेर गाव हे पुण्यभूमी ठाव, चिरनेर गाव हे पुण्यभूमी ठाव, महागणपती गाजते नाव, महागणपती गाजते नाव, महागणपती गाजते नाव. थँक्यू. थँक्यू डीजे. 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती. आणि खरं तर चिरनेर गावाची एक वेगळी ओळख महागणपतीचं भव्य दिव्य असं स्थान ज्या आणि खरं तर त्या गावातून येणारा हा संघ महागणपती 11 चिरनेर आणि त्याच्या बरोबरीने खेळणारा संघ जो आता मैदानाच्या आतमध्ये अक्षय 11 कुडावे नितेश पाटील टीमचे पुरस्कर्ते आणि त्याचबरोबर महागणपती चिरनेर संघाचे पुरस्कर्ते आमचे मित्र रोहन आणि संदेशी ठाकूर यांचा मी इथे आभार व्यक्त करतोय. तर यावेळी आपण पाहतोय फटाक्यांच्या आतषबाजीने मात्र पाहुण्यांचा मान्यवरांचा इथे मान सन्मान आदर सत्कार केला जातोय. पहिले षटकाचा खेळ समाप्त झालाय. दुसरा षटक आपण पाहतो रनिंग मध्ये आहे आणि काही चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावपटलावर जर पाहिलं गेलं तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 गडी बाद 30 धाबा. यावेळी आपण पाहतोय खेळपट्टीवर खरं तर राकेश ठोंबरे आणि सोहम ठोंबरे हे मैदानावर आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर सलामवीर जोडी ही रोहित पाटील आणि अजय ठोंबरे हे मैदानाच्या बाहेर झाले. अजय ठोंबरेने मात्र स्वतःची जबाबदारी जी आहे ती पार पाडलेले 2 षटकार आणि एका चौकाराचे आणि एक सिंगल धावेने मात्र वैयक्तिक 17 धावा डिपॉझिट करून मात्र मैदानाच्या बाहेर गेला. पण यावेळेस मात्र त्याचं स्थान इथे घेतोय सोहम ठोंबरे. 4थ्या स्थानावर खेळेल. 1 सेकंड वी कॅन सी रोहित ओरपित चेंडू यावेळेस मात्र फ्रंट ऑफ द विकेटला येतोय. झेल पकडण्याचा मात्र प्रयत्न तिथे चांगला होता पण झेल सुटला जातोय. 1 धाव पूर्ण आणि 2 धाबा देखील इथे पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने धावसंख्या टोटल मध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या 2 ने वाढते. 32 धाबा धावपटलावर पाहायला मिळतात. खरं तर अक्षय 11 कुडावे संघाची सुरुवात खूप चांगली लाभली. कारण या मैदानावर जर पाहिलं गेलं रोशन सर तर कालच्या दिवशी 67 धावांचा एकच असा संघ की 67 धावा बनवल्या होत्या. बाकीच्या सर्व संघाने बिलो 40 रन्स बनवल्या होत्या. शॉर्ट ऑफ द लेग यावेळी मात्र शॉर्ट पॉइंट रिजनला चांगलं एफर्ट दाखवलं होतं पण सेफली लँडिंग होतोय चेंडू. जोपर्यंत डीप मध्ये चेंडू क्षेत्ररक्षित केला जाईल इथे 2 धावा पुन्हा एकदा डिपॉझिट केल्या जातील. 2 धावांनी धावसंख्या वाढेल. 34 34 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. अक्षय 11 कुडावे संघाची सुरुवात चांगली लाभली. खरं तर प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा इथे प्रयत्न केला जातोय आणि महागणपती चिरनेर संघाला मात्र डॉमिनेट करण्याचा इथे प्रयत्न केला जातोय. पण इथे जर पाहिलं गेलं तर वर्चस्व आतापर्यंत फलंदाजांना गाजवलंय. कारण फ्लाइंग शॉट्स आपण आतापर्यंत पाहिले तर 2-3 षटकार या इनिंग मध्ये अजूनपर्यंत दुसरं षटक चालू असताना 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत. यावेळी मात्र कव्हर पॉइंट रिजन मध्ये डीपला चेंडू क्षेत्ररक्षित केले जाईल. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. एकच धाव मिळेल. सिंगलला पुन्हा एकदा प्राधान्य दिलंय. धाव संख्या इथे 1 ने वाढेल. आणि इथे मात्र पंचांचा निर्णय काय आहे थोडीशी गडबड झाली. मला वाटतं हालचाली मुवमेंट्स निर्माण झाले आणि फलंदाज येथे बाद ठरवला जातोय. तर सर संतोष सर चौधरी आहे निश्चितच सांगतात की धावचेच्या स्वरूपामध्ये 3ऱ्या पंचाचं काम पाहावं लागेल. पुन्हा एकदा मी विनंती करतो टेक्निशियनला की आपण बॅकला घ्यायचंय थोडंसं.
प्रत्येक चेंडूवर हालचाली मुवमेंट्स प्राप्त होतात कारण त्या पद्धतीची खरं तर ही टुर्नामेंट्स आहे मित्रांनो. प्रकाश स्वतःतील गेली 3 वर्षातून आपण पाहतोय एकही स्पर्धा या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळाली नव्हती आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय बिगिनिंग केली, ओपनिंग केली खरं तर स्वर्गीय निलेशभाई प्रतिष्ठान जोहे आयोजित स्वर्गीय पिंट्याशेठ पाटील देवदूत चषक 2022 जोहे गावातील सर्व ग्रामस्थांनी आणि त्यांच्या सर्व पाठीराख्यांनी येथे मात्र मदत केली आणि ही स्पर्धा आपण पाहतोय खऱ्या अर्थाने येथे पाहायला मिळते. येथेच डिसिजन विल बी पेंडिंग. सर नॉन स्ट्रायकिंग एंडचा रनआउटचा रिव्ह्यू घेतलाय. येस, नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहितनं जी चपलाई दाखवली त्यासाठी मात्र हा रिव्ह्यू घेतलाय. पॉपिंग क्रीज जर का खेळाडूने सोडली असेल तर मात्र इथे रनआउट घोषित केला जाईल. तर निर्णय प्रलंबित आहे, निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया. ऑनफिल्ड अंपायरने मात्र तिसऱ्या पंच रेफर केले त्यामुळे आपण तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. खरं तर आता हा निर्णय क्रुशल असेल. संतोष चौधरी सर आपण या प्लीज. तिसरे पंच आमचे आपण टेक्निकल रूममध्ये खरं तर वॉर रूममध्ये इथे जॉईंट व्हा. संतोष चौधरी सर तिसरे पंच, त्यांना विनंती आहे इथे खेळाडू बाद असेल की नाही हे मात्र आपण सांगणार आहोत. जरा डिसिजन पेंडिंग आहे आणि निर्णय प्रलंबित आहे. पंच निर्णय देतील. बघा रनआउटसाठी रिव्ह्यू घेतलाय जो गोलंदाजाने केला होता त्यासाठी आणि निर्णय मात्र येतोय. अतिशय कुशल निर्णय असेल या मॅचचा कारण इन्फॉर्म खेळाडू ऑफिशियल पंच एकाने मैदानाच्या इथे व्यासपीठासमोर आहे. प्लीज हिरामन भोसले आणि जे काय घडलंय त्याबद्दल मात्र आम्हाला मार्गदर्शन करा. कारण रिव्ह्यू कोणत्या गोष्टीसाठी घेतलाय, कोणता रनआउट. कारण एका बाजूला रोहित नारंगीकर त्याने मात्र अखेरच्या क्षणाला जेव्हा खेळाडूने पॉपिंग क्रीज सोडली होती, जेव्हा मुवमेंट संपली होती तेव्हा रनआउट केला होता. त्यामुळे आता योग्य निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया. खेळाडू बाद आहे की नाही. तर सन्माननीय मान्यवर या स्पर्धेचे मुख्य सत्कारमूर्ती आदरणीय खरं तर पाली सुधागड पेण मतदारसंघाचे अभ्यासू नेतृत्व आमदार दर्शीदादा पाटील साहेबांचं आम्ही पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमध्ये स्वागत करतोय. अतिशय दूरदृष्टी असणारे हे व्यक्तिमत्व आणि सातत्याने आपण जर का पाहिलं तर क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं भरीव योगदान देखील राहिलंय. कोविडच्या काळामध्ये आपण जर का पाहिलं प्रत्येक दुर्बल घटकांपर्यंत पोहोचले आणि समाज उपयोगी कार्य त्यांच्या माध्यमातून सातत्याने होताना पण पाहिले. साधी राहणी, उच्च विचारसरणी असणारे एक उत्तुंग असे व्यक्तिमत्व आणि आक्रमक असे वक्तृत्व असणारे आदरणीय दरेशदादा पाटील साहेबांचं आम्ही या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. तर डिसिजन प्रलंबित आहे, निर्णयाची प्रतीक्षा करूया. 3 पंच एकमेकांशी संवाद करतील कारण रनआउट ज्या वेळेस झाला तेव्हा मुवमेंट संपली होती आणि अगदी रनआउट करण्याचा प्रयत्न रोहित नारंगीकरनं केला. पण पंच जो निर्णय घेतील तो निर्णय हा अंतिम असेल याची नोंद दोन्ही संघांना घ्यायची आहे. कारण आता खरं तर आधुनिकता आली आहे त्यामुळे मात्र तुम्हाला दूध का दूध और पाणी का पाणी या निर्णयामध्ये खरं तर पारदर्शकता पाहायला मिळेल. रोहितनं जो स्टंपिंग केला होता, रनआउट केला, त्याच्यासाठी हा रिव्ह्यू घेतला. तर त्या आपण निर्णयाची प्रतीक्षा करूया. दोन्ही संघ अतिशय चांगले ताकदवर संघ आहेत. मुंबई गोवा हायवेवरती बसलेला करदर पळसपे गावाच्या अगदी बाजूला कुडावे संघ त्याच्या अपोजिटला खेळणारा महागणपती चिरनेर हा संघ. आमचे समालोचक मित्र या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा शेखर पाटीलला इन्व्हाइट करून आपण देखील या व्यासपीठावरती आणि राजेंद्र भगत सर आपण देखील या. चला वेळ घेऊ नका प्लीज. पंचांना देखील विनंती आपण देखील निर्णय लवकरात लवकर पोहोचवा आमच्यापर्यंत. कारण काल पुष्कळ वेळ गेला, अगदी 5 वाजले सकाळचे, परंतु आज वेळेवरती आपल्याला हे सर्व 7 सामने इथे कव्हर करायचे आहे. निर्णय
योग्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि जो निर्णय असेल त्या निर्णयाचा मात्र सन्मान करावा लागेल दोन्ही संघांना. मग कोणत्याही संघाच्या बाजूने तो निर्णय जाओ. रोहितला देखील विनंती आणि त्याचबरोबर कुडाबे संघाला देखील विनंती आहे. तर ऑनफिल्ड अंपायरनं निर्णय दिला तो अंतिम असेल. ऑनफिल्ड अंपायरनं जो निर्णय दिला तो अंतिम असेल, म्हणजे खेळाडू कदाचित बाद असेल, कारण तो पॉपिंग क्रीज सोडली होती खेळाडूने. क्लिअर दिसते आम्हाला खरं तर रिव्ह्यूमध्ये. त्यामुळे खेळाडूला आता इथे परतावं लागेल. अजून एक धक्का बसेल बॅटिंग करणाऱ्या अक्षय 11 कुडाबे टीमला. तो तमाम सबूतों और गवाहों को मद्देनजर रखते हुए ये अदालत इस नतीजे पर पहुंची है कि बल्लेबाज सोहम ठोमरे को रनआउट के स्वरूप में बाद किया जाता है. फलंदाज बाद झालाय. खरं तर यावेळेस पाचव्या स्तरावर खेळाडू खेळपट्टीकडे दाखल होईल. हितेश ठोंबरे. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावपटलावर जर पाहिलं गेलं तर अक्षय 11 कुडाबे संघाची धावसंख्या कविराज 35 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. तिसरं षटक घेऊन येईल ऋषिकेश नारंगीकर. या बॅलीस मात्र झेल कॉटॉम बॅक ऑफ द विकेटला एक झेल देखील होता, पण झेल सुटला जातोय. खरं तर धावसंख्या 1 ने वाढेल. 36 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. सुरुवात तर चांगली लावली होती, फ्लाइंग शॉट्स पाहायला मिळाले होते, पण येथे मात्र रोखण्याचा प्रयत्न खरं तर गोलंदाज रोहित नारंगीकरांना केलेला आहे आणि त्याच्या सोबत खरं तर ऋषिकेश नारंगीकर देईल काही आपल्याला पाहायला मिळेल. वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट ऑन स्ट्रायकर बॅट्समन असेल राकेश ठोंबरे. याबलीस मात्र कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पण चेंडू आणि बॅट यामध्ये काही समन्वय आपल्याला पाहायला मिळत नाही. चेंडू सरळ जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होईल. स्कोर रिमेन्स ॲज इट इज ऑन द स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स 36. वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी बॅक ऑफ द हँड चेंज ऑफ द स्पेस हलवार गतीने फेकलेला चेंडू, पण निश्चितच ओळखलंय जाणलं खरं तर राकेश ठोंबरे या खेळाडूंना आणि निश्चितच चेंडू हलक्या हाताने खेळलाय. कव्हर पॉईंट रिझन मध्ये एक धावसंख्या मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. 37 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. पहिला चेंडू जर पाहिलं गेलं तर सिंगल, त्यानंतर डॉट चेंडू, त्यानंतर सिंगल. या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. वन्स अगेन शॉर्ट ऑफ द लिंक पूल करण्याचा प्रयत्न. येथे मात्र पुन्हा एकदा एज लागली जाते. शॉर्ट मिड विकेट रिजनला जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षित केला जाईल 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढेल. स्ट्राईक रोटेशन होते. सिंगलला मात्र येथे प्राधान्य दिलं जाते, कारण क्रिकेट हा असा खेळ आहे की एक धाव ही शेवटच्या क्षणी तुम्हाला त्याचं महत्त्व जाणून देत असते. एका धावेने धावसंख्या वाढते. 38 धावा धावपटलावर झाल्यात. यावेळीच रोखलंय खरं तर म्हणावं लागेल, कौतुक करावं लागेल. गोलंदाज ऋषीचा क्या बात आहे. येथे मात्र जोरदार अपील केली जाते. पंचांवर दडपण आणण्याचा प्रयत्न, पण पात्र पंच येथे अपील फेटाळतात. बॅक ऑफ द विकेटला कॉट बिहाइंडची अपील जोरदार केली गेली होती, पण फलंदाज नाबाद ठरवला जातोय. धावसंख्या 33 रावेल. अतिशय रोमहर्षक स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे, कारण जर पाहायला गेलं तर आजचा लॉट्स खूप मोठा आहे. ज्यामध्ये जर पाहायला गेलं तर साई संघाने पहिल्याच सामन्यामध्ये बाजी मारली. आता आपण पाहतोय लाईव्ह सामना महागणपती चिरनेर आणि अक्षय 11 कुडाबे. तर अक्षय 11 कुडाबे संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय 3 गडी बाद 38 धावा. निश्चितच उशिरा आल्या सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान चोहे आयोजित स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील देवदूत चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत असेल. यावेळी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये अदलाबदल केली जाते. डीप मध्ये आपण पाहतोय लॉंगॉनला क्षेत्ररक्षण तैनात मिड विकेटला आहे. यावेळी पोल केलाय फ्रंट ऑफ द विकेटला. इलिव्हेशन आहे, डिस्टन्स देखील कापलंय. येथे मात्र येतोय फ्रंट ऑफ द विकेटला एक दर्जेदार मॅक्झिमम मॅसिव्ह षटकार.
थँक्यू डीजे. तर यावेळेस मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि अक्षय 11 कुडावे संघाची धावसंख्या होते 3 गडी बाद 44 धावा. तर डेथ ओव्हर स्पेशलिस्ट कोण असेल हे आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक घेऊन येतोय गणेश पाटील. हितेश यावेळी ऑन स्ट्राईकवर असेल तर नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल. राकेश अजूनपर्यंत खेळपट्टीवर आपली जागा जमावून आहे. निश्चितच राकेश जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तर निश्चितच चिरनेर संघाला हा डोकेदुखी ठरू शकतोय. यावेळेस राईट मोर द विकेट. पॉपिंग क्रीजमध्ये फेकलेला चेंडू धोनी स्टाईल मध्ये डिक केलं. यावेळेस मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षित केला जाईल एक धाव पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा देखील येते. सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीजमध्ये खेळाडू पोहोचला जातोय. या 2 धाबेने धावसंख्या वाढेल 46 धाबा. या स्पर्धेतील अर्धशतक झलकावेल का अक्षय 11 कुडावे संघ हे आपल्याला पाहायला मिळेल. शेवटची 5 चेंडू अजूनपर्यंत बाकी आहेत. सुरुवात चांगली लाभली पण येथे मात्र रोहित नारंगकरनी जेव्हा स्टॉप केलंय खरं तर अक्षय 11 कुडावेला तेव्हापासून आपण पाहतोय फ्लाइंग शॉट्स पाहायला मिळत नाही. यावेळी मात्र गुडघ्यावर बसून मारण्याचा प्रयत्न जोरदार अपील पुन्हा एकदा केली जाते. पंच काय सांगतायत. एक धावसंख्या लेग बायच्या स्वरूपामध्ये डिपॉझिट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 47 धावा धावपळीवर पाहायला मिळतात. सिंगल डबलवर देखील कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. एका बाजूने जर पाहिलं तर सुरुवात षटकार आणि चौकारने झाली होती पण आता मात्र संघर्ष करावा लागतोय सिंगल आणि डबलला. याचाच अर्थ खरं तर कमबॅक केलंय ते महागणपती चिरनेर या गोलंदाजानं. अप्रतिम षटकं हाताळलीत खरं तर ऋषिकेश गणेश. आता आपण पाहतोय यावेळी पुल करण्याचा प्रयत्न येते मात्र बॅक ऑफ द विकेटला. एक धावसंख्या आणखी 1 मिळेल. पंच सांगतात की लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या डिपॉझिट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 48 धावा धावपटल्यावर पाहायला मिळतात अक्षय 11 कुडावे संघाची. खरं तर क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं प्रेम या स्पर्धेवर पाहायला मिळतोय. या स्पर्धेचं खरं तर आकर्षण आहे ग्लॅमर बाईक आहे आणि याच्या मोटर्सचा पनवेल शोरूम यांच्या माध्यमातून ही बाईक आपल्याला पाहायला मिळते. सुपूर्द केली गेली आहे. यावेळी 1 सेकंड राईट फॉर द विकेट. पूल करण्याचा प्रयत्न पण बॅटची एज घेऊन चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट रिजनला. जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षित केलं जाईल गोलंदाजाकडून एक धाव डिपॉझिट केली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. 49 धावा झाल्यात. काय षटकं हाताळलीत खरं तर कविराज. रोहित नारंगकरच्या षटकामध्ये 11 धावा तर ऋषिकेश नारंगीकरने फक्त 9 धावा खर्च केल्यात. त्यानंतर आता आपण पाहतोय गणेश पाटीलने काय षटक हाताळलंय. अजूनपर्यंत एकही फ्लाइंग शॉट्स एकही सीमापारा बाउंड्रीचा षटकार या गोलंदाजाने खर्च केलेला नाही. अप्रतिम कारण डेथ ओव्हर आहे आणि या डेथ ओव्हर मध्ये निश्चितच हाणामारीचा हा षटक आहे. पुल करण्याचा प्रयत्न येथे मात्र काउ कॉर्नर रिजन मध्ये एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीसाठी प्रयत्न येते मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळते आणि येथे 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेने धावसंख्या वाढते. येथे मात्र अर्धशतक सांघिक झलकावलं गेले. अक्षय 11 कुडावे संघाच्या 51 धावा धावपटल्यावर पूर्ण झाल्यात. या षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सो वी कॅन सी लास्ट डिलिव्हरी इन दिस इनिंग. प्रकाश झोते दिले सामने आणि प्रत्येकाला येथे संधी आहे खरं तर आपली प्रतिभा आपली गुणवत्ता इथे सादर करण्याचे. कारण या लॉर्ड्स मध्ये जर पाहायला गेलं तर अनेक खेळाडू असे सुप्रसिद्ध आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नाव गाजवलेले खेळाडू पाहायला मिळते. यावेळी मात्र मिड विकेट क्षेत्र क्लिअर होईल का. यस आउट ऑफ द पार्क मॅक्झिमम मॅसिव्ह षटकार. येस थँक्यू. तर आपण या ठिकाणी अतिथी सन्मानाकडे वळतोय.
सन्माननीय मान्यवर ज्यांचं निघतोच या ठिकाणी शुभागमन झाले ते आदरणीय धैर्यशील दादा पाटील. यस, क्रिकेटची प्रचंड आवड असणारे आमचे दादा आणि त्यांनी सांगितलं ते उद्या देखील येतील आणि त्यांचा सन्मान आपण उद्या करणार आहोत. त्यांचा पण इथे स्वागत करूया, कारण या पेन तालुक्याला खरं तर वेगळी दिशा आणि गती प्राप्त करून देणारे आदरणीय धैर्यशील दादा पाटील पेन तालुक्याच्या विकासाचे महामेरू म्हणून ज्यांना संबोधला होता आणि सातत्याने अजून प्रत्येक समस्यांना वाचा फोडणारे खरं तर एक चांगलं वक्तृत्व म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिला ते आदरणीय धैर्यशील दादा पाटील साहेबांचा आपण पुन्हा एकदा इथे आभार व्यक्त करूया. जाऊया मॅचच्या दिशेने, ऐकूया पुढचा आवाज आमचे रॉकस्टार कॉमेंटेटर प्रवीण गायकर यांना. तो धन्यवाद. बॉल पाहिजे. तो धन्यवाद यहाँ पर रोशन और धन्यवाद. तो पहले सत्र में 4 ओव्हर में बल्लेबाजी करते हुए चेंडू द्या मैदानात, जुना बॉल असेल तर द्या मैदानात आणि बॅट्समॅनला नवीन बॉल द्या. तो बिल्कुल 4 ओवर में रन संख्या बनी है. टोटल बात करेंगे अक्षय 11 कुड़ावे टीम की, तो टोटल 57, जीतने के लिए 58 रनों का लक्ष्य यहां पर रखा है. इसके बाद जो टीम जीतेगी वो खेलेगी सीधा यहां पर अपूर्वा एंटरप्राइजेस 11 साई टीम के खिलाफ खेलेगी. क्या बढ़िया जीत पहले हासिल की यहां पर अपूर्वा एंटरप्राइजेस 11 साई टीम ने, और मेरे ख्याल से प्रशांत बने मैन ऑफ द मैच के हीरो. कल हमने देखा कि इसी विभाग की राजा शिव छत्रपति ट्रॉफी, जो बड़ी ट्रॉफी कही जाती है, साबिर भाई दलवी इनके माध्यम से, और जहां पर चंद्रकांत स्मृति सदगुरु सीमेंट सप्लाई स्पारगांव टीम मेरे ख्याल से तीसरे नंबर की, चौथे नंबर की ट्रॉफी अपने घर पर लेकर गई थी. और इस सीजन की बात करेंगे, केंद्रीय मंत्री चषक जब अंजूर में खेली गई 33 बाइक, वहां पर भी मेरे ख्याल से टॉप 8 में जाकर 5वां नंबर इनके नाम पर और एक बाइक अपने घर पर लेकर आई थी. इस सीजन का फॉर्म काफी बेहतरीन है इनका, खास करके जब भी ये टीम उतरती है भूषण के 2 ओवर इंपॉर्टेंट रहते हैं. और अभी भी देखा कि रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट में गणेश पारवे के बाद, गणेश पारवे ने किंजल ट्रॉफी में 7 गेंदों में 7 चौके धागे थे. और उसके बाद बात करेंगे तो निश्चित तौर पर कुणाल तारेकर ने 8 गेंदों में 8 चौके धागे थे. प्रसाद बड़े यानी कि प्रीतम दादा मात्रे विरोधी पक्ष ने थे पनवेल महानगर पालिका, जिनके नाम से ट्रॉफी रखी गई थी, वहां पर क्या कमाल की पारी खेली थी. तो चलिए आरंभिक जोड़ी तुरंत मैदान के अंदर प्रस्थान करें. यहां पर जीतने के लिए टोटल 58 रनों का लक्ष्य है, और उस लक्ष्य का पीछा करते हुए सलामी जोड़ी यहां पर महागणपति 11 चिरनेर, महागणपति चिरनेर टीम की ओर से सलामी जोड़ी इस वक्त मैदान के ऊपर आती हुई बात करेंगे. ऋषिकेश नारंगीकर और विवेक हाथनोलकर बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी के तौर पर बिल्कुल जाने जाते हैं, लेकिन इस समय लक्ष्य काफी बड़ा है, क्योंकि 4 ओवर में पिछले मुकाबले में रन बनाने थे साई टीम को, जिन्होंने आसानी के साथ उन रनों को बनाया मरुआई विंदने बर टीम के खिलाफ खेलते हुए. लेकिन इस बार बड़ा लक्ष्य है, 58 रनों का लक्ष्य का पीछा करते वक्त आपको पावर प्ले के ओवर्सों में दमदार शुरुआत देनी होगी, क्योंकि रोशन कौन भूलेगा जहां पर अक्षय 11 कुड़ावे टीम की ताकत है उनकी गेंदबाजी, ऋषि ठोमरे जैसे गेंदबाजी इनके पास है जो प्रमुख हथियार जाना जाता है. लेकिन अभी अभी प्रीतम दादा मात्रे विरोधी पक्ष नेता ट्रॉफी चिखले के मैदान के ऊपर प्रसाद बड़े की खेली गई थी, जहां पर वाकलन टीम के खिलाफ खेलते हुए अंतिम मेगा फाइनल में 1 ओवर में 21 रनों की दरकरार थी, और वहां पर वाकलन टीम ने वो 21 रन केतन ने बनाए और सीधा बाइक के रेस में वो टीम का खिलाड़ी क्वालिफाई हुआ था. लेकिन अब देखेंगे वही जज्बा, वही जुनून लेकर अब मैदान के ऊपर उतरी है, लेकिन किस तरीके का परफॉर्मेंस करेगी ये तो आने वाला समय तय कर पाएगा. तो दोनों टीमों को हार्दिक शुभकामनाएं. 24 गेंदों में रन बनाने यहाँ पर 57, पारी की शुरुआत करने के लिए गेंदबाजी के मार्ग पर 58 रन बनाने हैं 24 गेंदों में. अजय ठोमरे गेंदबाजी के मार्ग पर, ऋषि से शुरुआत नहीं करना चाहते हैं कप्तान, यहाँ पर अजय से शुरुआत करते हुए राइट आर्म ओवर द विकेट से. पहली गेंद के ऊपर लाउड अपील थी, विकेट कीपर का उत्साह ज्यादा था,
स्क्वायर लेग अंपायर की तरफ। अपील आपको मेन अंपायर की तरफ करनी चाहिए और यहाँ पर गेंदबाज की ओर से जो रिस्पॉन्स चाहिए था ना वो नहीं मिला मेरे ख्याल से रोशन। और यहाँ पर बिल्कुल सेफ रहेंगे खिलाड़ी। डॉट बॉल के साथ यहाँ पर शुरुआत करते हुए गेंदबाज अजय ठोमरे, बेहतरीन गेंदबाज है, कम उम्र में बहुत रुतबा जमा इस खिलाड़ी ने और क्या लाइन और लेंथ के साथ अपने गेंदबाजी की शुरुआत करते हुए। इस बार भी अच्छी गेंद है, शॉट ऑफ गुड लेंथ पर, अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंप से थोड़ी सी भीतर से जाती हुई गेंद। डॉट बॉल की यहाँ पर समाप्ति, सेकंड बॉल डॉट आता हुआ। शुरुआत थोड़ी सी खराब होती हुई, लेकिन कहते हैं कि शुरुआत अगर खराब होती है तो अंत आपका बिल्कुल अच्छा होता है। लेकिन यहाँ पर देखेंगे ये पावर प्ले का ओवर है, यहाँ पर आपको रन बनाने हैं। अगर इस तरीके की आप खराब शुरुआत करेंगे तो शायद दबाव रहेगा बेहतर है, लेकिन विकेट ना गवाएंगे ये आपके टीम के लिए अच्छा होगा। लेकिन देखेंगे क्या कमबैक कर पाती है। गेंदबाज फिर से एक बार तैयार, इस बार आप ट्रैकर की बॉल, बल्ले का अंदरूनी किनारा जरूर लगा था, फील्डर है 30 सर्कल में, एक से ज्यादा मात्र कुछ नहीं है। और यहाँ पर बिल्कुल एक रन मुकम्मल होता हुआ, एक रनों के साथ अपने पारी की शुरुआत करते हुए बल्लेबाज ऋषि नारिंगीकर, और इसे एक रनों की मदद से महागणपति 11 चिरनेर टीम की रन संख्या बनती हुई टोटल बात करेंगे तो यहाँ पर एक रन। तो पल्सर बाइक, बजाज पल्सर बाइक की चाबी है, अगर किसी की होगी वो लेकर जाइए। बेहतरीन शुरुआत, 3 गेंदे 1 रन अभी तक खर्च करते हुए गेंदबाज यहाँ पर अजय। यॉर्कर का प्रयास, बेहतरीन गेंद थी लेकिन उसी खूबसूरत अंदाज से मोड़ा इस गेंद को, 1 रन तो जरूर मुकम्मल। और जब भी यॉर्कर गेंदें गिरती है ना तो हम जरूर कहते हैं कि वाकलन टीम के सबसे खतरनाक यॉर्कर किंग, ना डांडा ना शेंडा, मोतीराम बोईरू डायरेक्ट बूंदा, और वही प्रयास किया वो यॉर्कर का, जहां पर 1 रन बटोरा। 1 रनों के साथ विवेक हाथनोलकर ने अपने पारी की शुरुआत की, 2 रन बने, 58 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए अभी भी यहाँ पर 56 रनों की अभी भी आवश्यकता है। ये भी लाइन अच्छी है, पुल करने की कोशिश जरूर की थी बल्लेबाज ने। डॉट बॉल की यहाँ पर बिल्कुल समाप्ति होती भी, स्कोर वही के वही रुका हुआ। अभी तक बात करेंगे टोटल 2 रन। जब भी आप उड़न विभाग में जाते हो तो उड़न विभाग की नहीं बल्कि रायगढ़ की सबसे बड़ी ट्रॉफी, मान सम्मान की ट्रॉफी, तिरंगा चषक चिरनेर, वो बिल्कुल यहाँ पर खेली जाती है और इस सीजन में काफी बढ़िया दिमागदार आयोजन के साथ वहां पर देखने को मिली। शॉट अच्छा, इस बार हवाई सफर, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग और लॉन्ग लेग के बीच में से खेला स्ट्रोक और गेंद को फेंक दिया सीमा रेखा पार 6 रनों के लिए। और इसी के साथ ओवर नंबर पहला हुआ कंप्लीट और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है बिना कोई विकेट कोई नुकसान के ऊपर 8 रन। चिरनेर गाव हे पुण्यभूमी ठाव, चिरनेर गाव हे पुण्यभूमी ठाव, महागणपती गाजते नाव, महागणपती गाजते नाव। धन्यवाद। बिल्कुल आप महागणपति वहां पर आप मंदिर देख सकते हैं, जो संकष्टी के दौरान सभी भाविक महागणपति का दर्शन लेने के लिए बिल्कुल जाते हैं। तो बिल्कुल अलंकार परदेशी साहब, बाजीराव परदेशी साहब, राजेंद्र दादा भगत, ये तिरंगा जो कांग्रेस जो कमेटी होती है बिल्कुल उनके माध्यम से दमदार आपको आयोजन नजर आता हुआ। और ये उड़न का इस सीजन का बढ़िया क्या रफ एंड टफ मैचेस वहां पर देखने को मिले, जहां पर दारावे और वडौली के बीच में बढ़िया मुकाबला, 12 में 13 चाहिए थे, आखिर में वो मुकाबला 2 में 10 आया था और वहां पर सचिन नाइक ने छक्का दागा, 1 बॉल में 4, फिर से बाजी पलटी वडौली टीम की तरफ। ऐसे टफ एंड टफ कांबोडी टीम के खिलाफ खेलते हुए सांबारली टीम बिना रजत मुंडे 4 ओवर में 25 रन बचाए, ऐसे कड़क मुकाबले। और माहौल अंबापाड़ा टीम के खिलाफ वडौली टीम ने 1 ओवर में 18 रन चेज किए, ऐसे कड़क मुकाबले तिरंगा चिरनेर ट्रॉफी में आपको देखने को मिले। तो गेंदबाजी में परिवर्तन, दुर्बाली छोर से कप्तान ऋषि, पहली गेंद बल्ले का बाहरी किनारा लगा है, लेकिन यहां पर चलिए विकेट कीपर के पीछे जो फर्स्ट स्लिप में खिलाड़ी थे ना उनके ओर से हुई गलती, और मेरे ख्याल से ये बल्लेबाज थे विवेक हाथनोलकर, इन्हें जीवनदान देना मेरे ख्याल से गेंदबाजों के ऊपर अब खिलाड़ी मारने के बराबर है। 1 रन बटोरा 1 रनों की मदद से, हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 9 रन। रोशन मेरे ख्याल से इसके बाद मुकाबला खेला जाएगा, जो विनर टीम होगी उसके खिलाफ खेलेगी अपूर्वा इंटरप्राइजेस 11 साई टीम, यानी कि विनर टीमों के बीच में अगला मुकाबला खेला जाएगा और वो मैच होगा मेरे ख्याल से 3 ओवर का। चलिए यहां पर बल्ले का अंदरूनी किनारा लगा, ऋषि नारंगीकर जो लगातार फॉर्म के लिए तरस रहे थे और उसी बल्लेबाज को मात्र मैदान से बाहर लौटा, और ये बड़ा झटका लगता हुआ महागणपति 11 चिरनेर टीम को। आई माझी कोणाला बावली गो, आई माझी कोणाला बावली,
धन्यवाद डीजे, धन्यवाद। अगले जो मुकाबले हैं मीत 11 पारगांव, मीत 11 सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव विपक्ष भूमि 11 फनस डोंगरी और अंतिम मुकाबला होगा शरद स्मृति 11 ट्रॉम्बे और कोपरुली 11 कोपरुली। दोनों ही टीमों ने कल 12 पाड़े की ट्रॉफी राजा शिव छत्रपति के अपने घर लेकर गई थी ट्रॉफी। आज ये टीमें खिलाफ खेलेगी। एक मीत 11 सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव जो चौथे नंबर की ट्रॉफी लेकर गई थी वो भिड़ेगी भूमि 11 फनस डोंगरी टीम के सामने, और दूसरी एक कोपरुली 11 कोपरुली जो चैंपियन बनी थी वो खेलेगी शरद स्मृति 11 ट्रॉम्बे टीम के खिलाफ। तो राकेश फुंडेकर न्यू बैट्समैन मैदान के अंदर आते हुए, गेंदबाज ऋषि तैयार। इस बार हवाई सफर करने की कोशिश, हवा में है गेंद, खुद बॉलर अपने फॉलो थ्रू में, लेकिन कैच को नहीं लपक पाए जहां पर जीवनदान मिला। बल्लेबाज यहां पर मेरे ख्याल से राकेश फुंडेकर को, और राकेश ने यहां पर अपने पारी की शुरुआत की 1 रनों के साथ, और इसे 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंची हुई यहां पर 10 रन। जीतने के लिए 58 रनों का लक्ष्य है, और अभी भी बात करेंगे 48 रनों की आवश्यकता है। धीमी शुरुआत थोड़ी सी नजर आती हुई। ये महागणपति चिरनेर टीम नहीं है जिस टीम ने विरोधी पक्ष नेते जयम मात्रे ट्रॉफी में, माफ कीजिएगा प्रीतम दादा मात्रे ट्रॉफी में क्या दमदार परफॉर्मेंस दिखाया था, और उसी टीम के खिलाफ खेलते हुए अक्षय 11 कुड़ावे टीम जबरदस्त यहां पर गेंदबाजी का मुजाहरा पेश करते हुए। चलिए हार मान लो तो हार होती है, अगर जीत ठान लो तो जीत होती है, लेकिन हार और जीत के बीच में जो टेंशन वाला वक्त होता है ना वो काफी कमाल का होता है। देखेंगे यहाँ पर किस तरीके का कमबैक करेगी, बारी बारी सबकी बारी, पहले गेंदबाजों की बाद में बल्लेबाजों की। अभी तक शांत रखा है, एक भी चौका नहीं इस पारी में, छक्का जरूर धागा था लेकिन उनको चलता बना दिया गेंदबाज ऋषि ने। लेग कटर की ये बॉल थी, बाहर गई पड़ने के बाद अंपायर हीरामन भोसले सर का व्हाइट बॉल का इशारा था, वह व्हाइट की मदद से एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी होती और इसे 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई यहां पर बात करेंगे तो टोटल 11 रन। जीतने के लिए अभी भी 47 रनों की यहां पर आवश्यकता है। इस ओवर की बात करेंगे, अभी भी 3 गेंदों का खेल बचा हुआ है, यानी कि टोटल 15 गेंदों में ये रन चाहिए। लगातार बड़ा शॉट की कोशिश कर रहे हैं, थोड़ी सी मुश्किलें हो रही है बल्लेबाजों के सामने और दिक्कतें हैं। और पहले से हमने कहा था जब ये 50 का आंकड़ा बना पाती है अक्षय 11 कुड़ावी टीम तो रोशन मेरे ख्याल से आसानी के साथ गेंदबाजी के तौर पर वो बचाया जा सकता है। लेकिन देखिए जो बल्लेबाजों की वो कमी है ना वो निकालनी होगी, क्योंकि अपेक्षा है विवेक हाथनोलकर से बड़े शॉट के लिए जाने जाते हैं। पिछले सीजन रायगढ़ प्रीमियर लीग जो पहली सीजन खेली गई थी तो वर्णी लगी थी इस खिलाड़ी की एक ग्रेट ऑलराउंडर के तौर पर। घुटने के बल पर भी प्रयास किया, कोई फायदा नहीं हुआ। डॉट बॉल की यहां पर हुई समाप्ति, स्कोर अभी भी रुका हुआ है। मेरे ख्याल से बात करेंगे टोटल 11 रन, पहले ओवर में रन बने थे 8, इस ओवर में 3 रन, 2 सिंगल्स, एक व्हाइट बॉल की मदद से यहां पर रन संख्या बनी है, यानी कि कमाल की यहां पर वापसी होती हुई गेंदबाज के माध्यम से। बेहतरीन खिलाड़ी है ऋषि, कप्तान है, कप्तान लीडिंग फ्रॉम द फ्रंट, ऐसा दबाव अपने टीम के लिए देते हुए। और शुरुआती ओवर में जब आप दबाव रखते हैं ना गेंदबाज बल्लेबाजों के ऊपर, वो दबाव लगातार बनता रहता है और उसी दबाव में आप बड़े शॉट जब खेलने के लिए जाते हैं तो आपका विकेट बिल्कुल गंवाने के चांसेस यहां पर बनते हैं। तो विवेक ठोंबरे इनकी ओर से भी हार्दिक शुभकामना आ चुकी है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। हमेशा दमदार सपोर्टर जाने जाते हैं, क्रिकेट के लिए धर्म मानते हैं, उनका भी हार्दिक स्वागत है। गेंदबाज तैयार, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, फील्डर है, कवर पॉइंट के रीजन में दौड़ते हुए 1 रन तो जरूर मुकम्मल, लेकिन नहीं दूसरे की कोशिश नहीं करेंगे तब तक यहां पर बल्लेबाज ने 1 ही रन चुराते हुए और इस 1 रनों की मदद से धीमी गति से रफ्तार रनों की यहां पर चलती हुई रन संख्या बनी है टोटल 12 रन। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, 6.00 के औसत से 12 रन। अब जीत की बात करेंगे, आने वाली 12 गेंदें बची है और 46 रनों की यहां पर आवश्यकता। डीजे आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो। आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो। शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई न मुझसा दलेर प्यारो। शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई न मुझसा दलेर प्यारो। सच सच कहता मैं डट के रहता मैं, आया है राजा लोगो रे लोगो, लोगो रे लोगो, लोगो रे लोगो, लोगो रे लोगो। तो धन्यवाद डीजे। आने वाली 12 गेंदें और प्रति ओवर की बात करेंगे, अब 23.00 के औसत से इन रनों को बनाना होगा। प्रति ओवर 4 छक्के चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए, तभी तो ये मैच बनेगा। तो लियांश मेंसवेयर के ओनर पंकज पाटिल साहब पैंकी, इनका शुभागमन हो चुका है। आइए आपका स्वागत है इस ट्रॉफी में। हाफ पिच लाइन की बॉल थोड़ी सी बाहर की तरफ जाती हुई गेंद, अंपायर का बिल्कुल व्हाइट बॉल का इशारा। व्हाइट बॉल के साथ अपने गेंदबाजी की शुरुआत करते हुए हितेश ठोंबरे
1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है 23। जीतने के लिए अभी भी बात करेंगे 13 माफ कीजिएगा 45 रनों की यहाँ पर अभी भी आवश्यकता है। दोनों गेंदबाजों ने क्या कमाल की गेंदबाजी की, यहाँ पर पूरी तरीके से दबाव नियंत्रण रखा है और उस दबाव को थोड़ा सा हटाना होगा। अब नहीं तो कब नहीं, अब हाथ खोलने होंगे। तेज बॉल डालने की कोशिश इस मर्तबा की थी, लेकिन व्हाइट बॉल का इशारा यहाँ पर आता हुआ और व्हाइट की मदद से फिर से एक बार अतिरिक्त खातों में यहाँ पर बढ़ोतरी होती हुई और इसे 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई 14 रन। मेरे ख्याल से अभी भी 44 रनों की यहाँ पर आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। प्रेशर 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 लगातार यहाँ पर बना रही है अक्षय 11 कुड़ावी टीम बल्लेबाजों के ऊपर। लेकिन चलिए, कप्तान को तलाश है कि 1-2 बड़े शॉट इस ओवर में निकले और मैच में यहाँ पर कमबैक करे, लेकिन इस बार मिस टाइमिंग है जरूर। फील्डर खराब फील्डिंग करते हुए जिसका फायदा मिला। रन कैसे भी आए, रन आना जरूरी था और यहाँ पर 4 रन बटोरे गेंद सीमा पर 4 रन। धन्यवाद डीजे, बिल्कुल यहाँ पर सब्र कर रही है यहाँ पर महागणपति 11 चिरनेर टीम। तो बिल्कुल यहाँ पर बात करेंगे इन 4 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 18 रन। जीतने के लिए अभी भी 40 रनों की आवश्यकता है बची हुई 10 गेंदों के ऊपर। तोड़ दी, माफ कीजिएगा 11 गेंद बची है, 2 लगातार व्हाइट बॉल फेंकते हुए गेंदबाज, यानी कि 1 गेंद के ऊपर 6 रन यहाँ पर खर्च करते हुए राइट आर्म ओवर द विकेट से। इस बार भी सामने दिया था इस गेंद को, लेकिन बड़े शॉट में तब्दील नहीं कर पाए। डॉट बॉल की बिल्कुल यहाँ पर समाप्ति होती हुई स्कोर मात्र अभी भी रुका हुआ। यहाँ पर टोटल बात करेंगे 18 रन। रनों के लिए तरस रही है। तोड़ दे ये वादा कि तू खराब बल्लेबाजी करे, क्योंकि टीम के लिए कर वादा कि तू एक आक्रामक इरादों के पारी के साथ अपने टीम के लिए। कांचन पालकर विद्यमान उपसरपंच केवाले ग्राम पंचायत रायगढ़ के बेस्ट स्कोरर, इनके ओर से शुभकामना आ चुकी है इस टूर्नामेंट को और चिरनेर टीम के लिए। इनसाइड आउट वार्ड शॉट, इस शॉट की तलाश थी, लेकिन देखेंगे अंपायर के फैसले का इंतजार करेंगे। ये गेंद फील्डर के दस्तानों में और यहां पर बल्लेबाज के हुआ पारी का खात्मा। बैट्समैन होंगे आउट। ये दूसरा झटका। धन्यवाद डीजे, लगातार प्रयास कर रहे थे मेरे ख्याल से विवेक हाथनोलकर, वो भी मैदान से बाहर लौटे और ये दूसरा लगातार अगर बात करेंगे झटका लगता हुआ, क्योंकि ऋषि ने बेहतरीन गेंदबाजी की, अजय ने शानदार गेंदबाजी की और उन 2 गेंदबाजों के कदमों के ऊपर कदम रखते हुए हितेश टोमरे भी बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर अपने टीम के लिए दिखाते हुए। हालांकि टीम की रन संख्या अभी भी रुकी हुई। बात करेंगे टोटल 18 रन, 40 रनों की अभी भी आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज होंगे मेरे ख्याल से अब नए बल्लेबाज महेश परदेशी और उनका साथ देंगे परेश परदेशी, खेलने के लिए तैयार होंगे और उनका साथ देंगे राकेश पुंडेकर। चलिए, दबाव जरूर है, खेलने के लिए फिर से एक बार तैयार होते हुए। चलिए, आगे आकर खेलने की कोशिश तो जरूर की थी, लेकिन बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं। डॉट बॉल की यहाँ पर समाप्ति। खराब बल्लेबाजी का प्रदर्शन नजर आता हुआ। आप पिछले जो टूर्नामेंट खेली गई थी चिखले में काफी तगड़ा परफॉर्मेंस दिया था, 2nd नंबर की ट्रॉफी आप अपने घर पर लेकर आए थे, लेकिन उसके बाद ये थोड़ा सा अगर आपको कमजोरी आती है तो मेरे ख्याल से ये बहुत दुविधा है आपके लिए, खराब बात होगी। इस बार शॉट अच्छा है, आखिरकार बड़ा शॉट निकालना चाहते और सीधा फेंक दिया वाइड लॉन्ग ऑन, सीमा रेखा पार। अंपायर का इशारा, यूजी 6 रन। लड़की बड़ी है कमाल की, बारूदों वाली है पालकी, क्या टॉप है, शर्ट है, क्या मस्त जींस है। धन्यवाद डीजे, बिल्कुल बड़े शॉट की तलाश थी और ये बड़ा शॉट यहाँ पर आता हुआ इसी 6 रनों की मदद से। हालांकि टीम की रन संख्या बनती हुई 24 रन। अब रनों और गेंदों के बीच में फासला, आखिर की गेंदें बची है टोटल 7 और जीतने के लिए 34 रनों की आवश्यकता। 7 गेंदों में 6 छक्के चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। तोड़ दे ये हमारा हौसला, कभी मुसीबत की औकात ही नहीं। मंजिल के कायल जानते हैं सब कि सब्र से बड़े कोई ताकत नहीं है। सब्र किया है जरूर, लेकिन सब्र का फल क्या मीठा दे पाएंगे टीम के लिए। ये पीछे रखा, इस बार डॉट बॉल की हुई समाप्ति और देखते देखते ओवर नंबर 3 हुआ कंप्लीट और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद महागणपति 11 चिरनेर टीम की रन संख्या है टोटल 24 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर। आने वाली 6 गेंदें और जीतने के लिए 34 रनों की आवश्यकता। डीजे
धन्यवाद डीजे। बिल्कुल यहाँ पर बात करेंगे आज मात्र ये टूर्नामेंट की बात करेंगे, एक बेहतरीन तरीके से काफी रोमांचक मोड़ पर एक अच्छे ऊंचे शिकार पर जाती हुई ये टूर्नामेंट आप देख सकते हैं, जहां पर पहली मर्तबा पेन विभाग में इस टूर्नामेंट का आयोजन बिल्कुल यहाँ पर नजर आता हुआ। स्वर्गीय नीलेश भाई प्रतिष्ठान जो है इनके सौजन्य से ये स्वर्गीय प्रमोद यानी कि पिंटा शेठ पाटिल देवदूत चषक ट्रॉफी का आपका ये शानदार आयोजन नजर आता हुआ। तो बिल्कुल यहां पर बात करेंगे, गेंदबाजी के मार्ग पर तैयार होते हुए गेंदबाज राकेश, राइट आर्म राउंड द विकेट से गेंदबाजी की शुरुआत करेंगे। शॉर्ट पिच लाइन की बॉल, ये काफी छोटी गेंद थी, मेरे ख्याल से इस बड़े शॉट में तब्दील करना चाहिए था। डॉट बॉल की हुई समाप्ति, कोई रन नहीं है। जब भाई आप शुरुआत करते हो ना बल्लेबाजी की, तो मेरे ख्याल से एक आक्रामक बल्लेबाजी इरादे के साथ शुरुआत करनी चाहिए। और कहीं ना कहीं यहां पर बात करेंगे तो यहां पर शुरुआत थोड़ी सी खराब हुई, शायद अंतिम ओवर में 20 भी बच पाते। तो क्लीन बोल्ड इस बार होगा बल्लेबाज के पारी का खात्मा, बैट्समैन होंगे आउट और ये लगता हुआ तीसरा बड़ा झटका। थैंक यू डीजे। इस बार मंच पर आप मेहमान देख सकते हैं, विजय उर्फ जॉय पाटिल साहब रावे, उनके समेत अक्षय बालकृष्ण पाटिल रावे, अनिकेत पाटिल साहब रावे और सुप्रसिद्ध बिल्डर्स और मेंस वेयर यानी कि लियान मेंस वेयर के ओनर मिस्टर लियान पंकज पाटिल साहब, इनका भी शुभागमन उर्फ पैंकी जिन्हें कहा जाता है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। तो बिल्कुल आने वाली 4 गेंदें बची और जीतने के लिए मेरे ख्याल से बात करेंगे, टोटल लंबा सफर तय करना है। 34 अब 4 गेंदों में 4 छक्के भी आते हैं तो भी शायद यह मुकाबला हार के तगार पर ही होगा। मुश्किल है, बड़े शॉट आने के लिए तरस रही है और कुड़ावे टीम की एक ताकत है कि उनकी गेंदबाजी समर्थकों को नाराज करते हुए यहां पर बात करेंगे महागणपति 11 चिरनेर टीम के खिलाड़ी। नेक्स्ट मुकाबला होगा, इनमें से जो जीतेगी वो सीधा खेलेगी अपूर्वा इंटरप्राइजेस 11 साई टीम के खिलाफ। बड़ा मैच होगा, दोनों भी ताकतवर टीमें हैं और यकीनन वो मैच होगा 3 ओवर का। राइट आर्म राउंड द विकेट से इस बार शॉट अच्छा है, सीधा फेंक दिया मिड विकेट, सीमा रेखा के बाहर। जाते जाते अपना परिचय देना चाहते हैं और यहां पर गेंद को फेंक दिया सीमा रेखा बाहर। 6 रन। थैंक यू डीजे। बिल्कुल इस विभाग में आप जब भी आते हो तो हमेशा मोह टीम को काफी बढ़िया सपोर्ट करते हैं और खास करके चिरनी टीम को भी बढ़िया सपोर्ट करते हैं। वो है समाधान पाटिल साहब दिगोड़े, उनके समेत दर्शन पाटिल साहब कंठौली, समीर ठाकुर साहब, नितिन ठाकुर साहब, ऋषि ठाकुर साहब और नवीन हल्दरकर साहब, इन सभी का हम तहे दिल से स्वागत करते हैं। जो लाइव पर मैच का आनंद लेते हुए उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत। उनसे गुजारिश करते हैं आइए मंच पर देवदूत ट्रॉफी 2022 यानी कि पिंटा शेठ स्मृति चषक, इनके नाम पर यह देवदूत ट्रॉफी रखी गई है। उस टूर्नामेंट में आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। डॉट बॉल की समाप्ति हुई, अंतिम 1 गेंद बची है और जीत के तगार पर यहां पर नजर आती हुई अक्षय 11 कुड़ावे टीम। यॉर्कर का प्रयास, बेहतरीन तरीके से खेला इस गेंद को और सीधा लॉन्ग ऑफ के ऊपर से फेंकने की कोशिश, लेकिन गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर। 1 बाउंस ओवर द लाइन, 4 रन, मुकाबला जीता यहां पर अक्षय 11 कुड़ावे टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन। धन्यवाद डीजे। तो मैन ऑफ